लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवार विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनामत रक्कम म्हणून चक्क 25,000ची चिल्लर भरल्याने चर्चेचा विषय ठरला आहे। पोखरकर हे घाटकोपर मुंबईतील मतदार असून गेले 8 दिवस मतदारांच्या भेटीगाठी करून त्यांनी मित्रमंडळी, कार्यकर्ते, नातेवाईक आदींकडून अनामत रकमेसाठी तब्बल 25,000च्या नाण्यांच्या स्वरूपात आर्थिक मदत घेतली। 8 एप्रिल रोजी त्यांची ही चिल्लर मोजण्यासाठी ठाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तब्बल 1.5 तास लागला। मात्र 2 पिशव्या भरून चिल्लर घेऊन आलेल्या पोखरकर यांचे नावच मतदार यादीत सापडेना। अखेर पोखरकर यांनीच आपले नाव घाटकोपर विधानसभा यादीत असल्याचे सांगितल्याने तेथील संबंधित अधिकाऱ्यांचा दाखला आणण्यास त्यांना सांगण्यात आले। त्यानुसार हा दाखला आणल्यानंतर त्यांचा अर्ज दाखल करून घेण्यात आला। माझा उमेदवारी अर्ज मी आज दाखल केला आणि काल त्या ठिकाणी मी माझं डिपॉझिट जे आहे त्या डिपॉझिट एक चिल्लर 25,000ची जी चिल्लर होती ते त्या ठिकाणी जमा केली। ही चिल्लर देण्याचं कारण असं होतं की मागची 15 दिवस जे माझ्या मतदारसंघामध्ये मी फिरलो आणि ज्या मतदारांच्या मी त्या ठिकाणी भेटीगाठी घेतल्या त्या मतदारांनी मला आशीर्वाद रूपामध्ये ते त्या ठिकाणी 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाचे कॉईन दिले होते। ज्या घरामध्ये 1 मत आहे त्यांनी मला 1 रुपया दिला, ज्यांच्या घरामध्ये 2 मतं आहेत त्यांनी मला 2 रुपये दिले, ज्या घरात 5 मते आहेत त्यांनी 5, ज्या घरात 10 मते त्यांनी 10। अशा प्रकारे खऱ्या अर्थाने मी कालच त्या ठिकाणी मला 25,000 मतं मला मिळालेली आहेत आणि मी माझा इथून पुढचा जो काही प्रवास आहे, जो प्रचार असेल, हा विजयासाठी असेल। त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकूण 4 ठिकाणी आम्ही कॅन्डिडेट दिलेले आहेत जे मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत कॅन्डिडेट आहेत। त्यामध्ये ठाणे लोकसभामध्ये मी स्वतः लढतोय। मुंबईमध्ये ईशान्य मुंबईमध्ये स्नेहा कुराडे म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक लेडीज कॅन्डिडेट दिलेली आहे। गोपाळ शेट्टींच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी अमोल जाधवराव आम्ही दिलेले आहेत आणि माढा लोकसभा मतदारसंघातून संदीप पोळ हे मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत निवडणूक लढवत आहेत। मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत जी निवडणूक आहे याचं खास वैशिष्ट्य असं आहे की आम्ही समाजाला एक विश्वास देतोय, समाजाला एक बॉन्ड लिहून देतोय की पुढची 5 वर्ष आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदावर त्या ठिकाणी जाणार नाही। यामुळे मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अशा प्रकारचे हे उमेदवार आहेत आणि या लोकसभामध्ये मराठा समाजाचे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी घेऊन लढतोच आहोत। त्याचबरोबर या मतदारसंघामधले जे काही प्रश्न आहेत, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, मागच्या खासदारांनी खऱ्या अर्थाने जनतेला ते खासदार दिसलेलेच नाही आहेत, ते मतदारसंघामध्ये फिरकलेले नाही आहेत। खासदाराचं काम काय असावं हे आम्ही जनतेला त्या ठिकाणी दाखवणार आहोत। आणि खासदार आजकाल कसं आहे की एखाद्या मंडपाला, सभा मंडपाला पैसे देतात, मस्जिदीसाठी पैसे देतात, चर्च बांधण्यासाठी पैसे देतात, एखाद्या त्या ठिकाणी बौद्ध विहारसाठी पैसे देतात। अशा प्रकारच्या चुकीच्या ठिकाणी खासदाराचा निधी वापरला जातो। हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये मी निवडून आल्यानंतर नक्की जनतेला दाखवेल की मी कशा प्रकारे काम करणार आहे। खासदाराचं काम जे आहे ते मी जनतेला त्या ठिकाणी माझ्या कामातून दाखवणार आहे। विषय असा आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत असताना समाजाची परिस्थिती अतिशय बिकट आहे। म्हणजे माझं स्वतः जर म्हटलं तर मी आर्थिकदृष्ट्या माझी कुवत नाही आहे की मी फार मोठ्या प्रकारच्या सभा वगैरे घेईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गमिनी काव्याने आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक झालं असंच या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांवर एका प्रकारचं गमिनी काव्याने आम्ही सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत। लोकांच्या भेटीगाठींवर आमचा भर असेल, चौक सभांवर माझा भर असेल, त्यानंतर छोट्याशा ज्या रॅल्या आहेत, ज्या चौकांमधल्या रॅल्या आहेत, गल्लीतल्या रॅल्या आहेत, अशा प्रकारच्या रॅल्या आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत। कुठल्याही प्रकारची सभा आम्ही त्या ठिकाणी घेणार नाही। कसं आहे, मुळात समाजाची फसवणूक सगळ्यांनीच केलेली आहे, त्यामुळे कोणाला पाठिंबा द्यायचा विषयच येत नाही। आज पाठिंबा आम्ही द्यायचा तरी कोणाला द्यायचा, आज आमच्या मनात तोच प्रश्न होता। काँग्रेस राष्ट्रवादीने 40 वर्षे फसवलं, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने मागच्या 40 वर्षात जेवढी समाजाची फसवणूक झाली नाही तेवढी मागच्या 4 वर्षामध्ये केली। असं असताना समाजाने कोणा पाठीमागे का उभं राहायचं आणि किती वर्ष या पक्षांचे नेत्यांचे झेंडे घेऊन फिरायचं? म्हणून त्या ठिकाणी आम्ही स्वतः या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। कोणाला पाठिंबा द्यायचा त्या ठिकाणी प्रश्न येत नाही। समाजासाठी लढणार आहोत, समाजासोबत असणार आहोत आणि या मतदारसंघातील प्रश्न घेऊन सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। ब्युरो रिपोर्ट ठाणे बातमीदार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील करा। तसेच नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9819778403। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडीवर देखील आपल्याला संपर्क करता येईल।